7व्या पुस्तिकेबद्दल मी थोडीशी माहिती तुम्हाला देईन. 7व्या पुस्तिकेमध्ये शब्दार्थ आहेत. 7व्या आणि 14व्यामध्ये बेसिक 2000 शब्द आहेत. हे 2000 शब्द तुम्हाला पाठ करायचेच आहेत. जर तुम्हाला ते शब्द येत नसले तर तुम्ही तुमचे विचार व्यक्त करू शकत नाही हे तुम्ही स्वतःला सांगा. त्यातले बहुतांश शब्द तुम्हाला येत असतील आणि जे येत नसतील त्यांना आपण आधी पेन्सिलने टिक करून ठेवायचं आणि त्याच्यानंतर वहीमध्ये लिहून काढायचं. वहीमध्ये शब्द लिहायचं, त्या शब्दाचा वापर पण वाक्यात करायचा. शब्दाचा वाक्यात वापर केल्यामुळे तो शब्द व्यवस्थित कळतो. फॉर एक्झाम्पल, आता तुम्ही शब्द पाठ करत असाल अफेक्ट. अफेक्टचा अर्थ आहे परिणाम करणे. दुसरा शब्द आहे इफेक्ट. याचा अर्थ आहे परिणाम. किरकोळच अंतर आहे एक अफेक्ट आणि एक इफेक्ट. मग या दोघांचा फरक व्यवस्थित करण्यासाठी त्यांना वाक्यातच वापरायला पाहिजे आपण. बॅड इफेक्ट्स. आता पहा, बॅड इफेक्ट्स म्हटलं मी, हा शब्द घेतला म्हणजे मला काय म्हणायचंय, वाईट परिणाम, दुष्परिणाम. अफेक्ट नाही म्हटलं मी तिथे. अफेक्ट म्हणायचं असतं तर त्याला मी करणेसारखं वापरलं असतं. म्हणजे मला जर परिणाम करणेचं परिणाम केलं म्हणायचं असेल तर भूतकाळ झाला म्हणजे मला काय लावायला पाहिजे इथे एक. दॅट अफेक्टेड मी. त्याने माझ्यावर परिणाम केला. दॅट अफेक्टेड मी असं मला म्हणते. ते तुझ्यावर परिणाम करेल. दॅट विल अफेक्ट यू. आता पहा, करेल म्हणजे फ्युचर आहे. फ्युचर म्हणजे काय असतं, विल सोबत पहिलं रूप असतं. दॅट विल अफेक्ट यू असं तुम्हाला बोलते. या पद्धतीने तुम्ही वाक्यात जेव्हा त्याला वापराल, नमुना म्हणून एक शब्द तिथे वापरून दाखवलेला आहे पुस्तिकेमध्ये. सक्सीड हा शब्द वापरून दाखवलेला आहे. त्याच स्टाईलने तुम्हाला जे शब्द माहीत नसतील त्यांना असं पाठ करा, किंवा ज्यांच्यामध्ये गोंधळ असेल त्यांना पण असं पाठ करा. वाक्यात वापरून पाठ करा. उदाहरणार्थ अँग्री. अँग्री या शब्दाचा अर्थ आहे रागावलेला, रागे. आणि हेच जर तुम्हाला म्हणायचं असेल रागावणे तर तुम्हाला वापरावं लागेल गेट अँग्री. अँग्री आणि गेट अँग्री मधला फरक कसा कळेल मग आपल्याला, आपण त्याचं वाक्य बनवायचं. तो खूप रागावलेला होता. ही वॉज व्हेरी अँग्री वाक्य करायचं असं. तो रागावेल. ही विल गेट अँग्री. तुझ्यावर, ॲट यू, विथ यू वगैरे म्हणते. तर सांगण्याचा अर्थ या पद्धतीने तुम्ही वाक्य कराल तर तुम्हाला गेट अँग्री कळेल. आणि अँग्रीचं एखादं वाक्य बनवाल. फॉर एक्झाम्पल, आय वॉज अँग्री, आय वॉज व्हेरी अँग्री, तर तुम्हाला तो शब्द सुद्धा कळून जाईल. त्याच्यामध्ये ज्या क्रियापदांना ईडी लागत नाही त्यांची पण रूपे दिलेली आहेत. रूपे 4 ग्रुपमध्ये आहेत. त्या 4 ग्रुपकडे व्यवस्थित लक्ष द्या. तुम्हाला बरेच हिंट्स मिळतील त्यामधून. जसं पहिल्या ग्रुपमध्ये सगळे शब्द ट या उच्चारावर संपलेले आहेत. कट, पुट, लेट, शट सारखे, त्यांची तिन्ही रूपे सेम आहेत. तिसऱ्या ग्रुपमध्ये, दुसऱ्या ग्रुपमध्ये तर कमीच शब्द आहेत. तिसऱ्या ग्रुपमध्ये पण बरेच शब्द ट वर किंवा ड वर संपलेले आहेत. फॉट, बॉट, कॉट, डॉट, बेल्ट वगैरे सारखे. तिथे पण सेकंड आणि थर्ड फॉर्म सेम आहे. चौथ्या ग्रुपमध्ये मधला रूप जो आहे म्हणजे सेकंड फॉर्म जो आहे त्याचा उच्चार बदललेला आहे बहुतांश ठिकाणी. फॉर एक्झाम्पल, जर टेक शब्द असेल तर त्याचं सेकंड फॉर्म झाले टूक. पहा, इथे उच्चार काय होता, टेक, आणि उच्चार काय झाला इकडे टूक. गिव्ह, गेव, स्पीक, स्पोक उच्चार बदलतोय तिथे. आणि थर्ड फॉर्मसाठी बऱ्याच वेळा नुसतं न वाढलेलं आहे. एन म्हणण्यापेक्षा मी न म्हणेन, कारण काही ठिकाणी स्पेलिंगमध्ये वेगळेपणा असू शकतो. जसं राईटमध्ये न वाढलं, रिटर्न. रायटन नाही आहे, ते रिटर्न आहे. टेकचं टेकन आहे, इथे तर नच वाढलं, एन पण वाढलं तिथे म्हणते. गिव्हन, स्पीकचं स्पोकन, पहा न वाढलेले आहेत शब्द बरेच. या हिंट्स तुम्हाला स्वतः कळून जातील तिथे. आणि बाकी शब्दांना ईडी लावायचा. क्रियापदाच्या रूपांचा अर्थ घेताना एक गोष्ट तुम्ही लक्षात घ्या. क्रियापदे वाक्याचा कंपल्सरी भाग आहे. त्याच्यामुळे त्यांचा अर्थ तुम्हाला कळणं महत्त्वाचं आहे. आता हा शब्द आहे राईट. याचं सेकंड फॉर्म आहे रोट. थर्ड फॉर्म काय होईल त्याचं, रिटर्न. आणि फोर्थ फॉर्म काय होईल, रायटिंग. फर्स्ट फॉर्म तर आपण पाठ केलेलं असतं, शिवाय ते नेवर संपत. जसं आत्ता या शब्दाचा अर्थ लिहिला होता मी, परिणाम करणे, नेवर संपलं का. या शब्दाचा अर्थ काय आहे, तसाच लिहिणे. लिहिणे,
जाणे, सांगणे, बोलणे असं ने वर संपत. सेकंड फॉर्मचा अर्थ घेताना तुम्ही ल हे प्रत्यय जोडायचं आणि थर्ड फॉर्मचा घेताना सुद्धा ल प्रत्यय जोडायचं. म्हणजे या शब्दाचा अर्थ आहे लिहिलं आणि या शब्दाचा अर्थ पण आहे लिहिलं आणि या शब्दासाठी तुम्ही काय जोडायचं त आणि याचा अर्थ काय लिही. म्हणजे तुम्हाला जर म्हणायचं असेल, आता पहा या दोघांचा अर्थ मी सेम लिहिला, त्या दोघांमध्ये काय फरक आहे मग? तिसऱ्या रूपाबद्दल नेहमी तुम्ही आठवण ठेवा. क्रियापदाच्या तिसऱ्या रूपाचा वापर हॅव सोबत होतो. पूर्ण क्रिया असतात, क्रिया पूर्ण झालेली असेल पूर्ण काळ, त्याच्या वेळेस काय घ्यायचं? तिसरं रूप आणि जोडीला कोण असेल हॅव. आणि बीचा वापर कधी होतो? पॅसिव्ह व्हॉइस मध्ये बी प्लस तिसरं रूप. आणि आयएनजी जेव्हा चालू क्रियेत वापरतो तर तिथे पण बी येतं. बी सोबत आयएनजी असतं, चालू काळ असतं, याच्यासोबत कुणी येत नाही. दुसरं रूप जे आहे ते नेहमी एकटं येतं, एकटं वापरायचं त्याला. म्हणजे तुम्हाला जर म्हणायचं असेल मी लिहिलं, लिहिलं ज्या जोडीला ही शब्द नाही, मग तुम्ही काय घ्यायला पाहिजे? आय रोट. आता बाहेर जर वाक्य असतं मी लिहिलं आहे, कारण की जे आहे शब्द आला तर आता तुम्हाला काय वापरायला पाहिजे? पूर्ण काळ झाला. म्हणजे मी लिहिलं आहे करताना आई, आहेचा शब्द हॅव आणि लिहिलं म्हणजे राईटचं तिसरं रूप रिटर्न. रिटर्नचा अर्थ लिहिलेलं असा पण होतो, पण मग लिहिलेलं जेव्हा त्याचा अर्थ होतो तेव्हा ते विशेषण असतात. त्याची माहिती 23 नंबरच्या पुस्तिकेमध्ये आहे. सगळ्याच गोष्टी आहेत, तुम्हाला फक्त टप्प्याटप्प्याने जात राहायचे आणि बुकलेट पूर्ण करून जायचे, एवढंच तुम्ही लक्ष द्या. याच पद्धतीने मी तुम्हाला दुसरं उदाहरण देईन. तुम्हाला जर म्हणायचं असेल पत्र लिहिलं गेलं, आता पत्र लिहिलं गेलं म्हणजे पॅसिव्हचं वाक्य झालं, लिहिणारा कोण आहे ते नाही. पत्रासाठी शब्द येईल अ लेटर. लिहिलं साठी इथे पण तुम्हाला रिटर्न घ्यावं लागेल, कारण त्याच्या जोडीला येईल बी. आणि गेलं भूतकाळ आहे, भूतकाळामध्ये येतं सेकंड फॉर्म, बीचा सेकंड फॉर्म काय असतं? वॉज. आणि लिहिलं म्हणजे काय येऊन जाईल? रिटर्न. या 2-3 वाक्यावरून तुम्हाला लक्षात येतं की लिहिलं साठी एका वाक्यात मी रोट लिहिलं, कारण त्याच्या जोडीला कोणतंच सहाय्यकारी क्रियापद नाही. सेकंड फॉर्मच्या जोडीला कधीच सहाय्यकारी क्रियापद नसतं, आठवण ठेवा. तिसऱ्या रूपासोबत मात्र हॅव येतं किंवा बी येतं. बी पॅसिव्ह मध्ये आणि हॅव पूर्ण काळामध्ये. आणि चालू क्रिया असली तर आयएनजी वापरायचं. मी शिकवत आहे, चालू क्रिया आहे ही. आय एम टीचिंग. या पद्धतीने 7व्या पुस्तिकेमध्ये ज्या गोष्टी आहेत त्यांचा तुम्ही अभ्यास करा आणि त्यातले शब्द पाठ करा. ते पाठ करून झाल्यानंतर मग 14व्या पुस्तिकेतले पाठ करता येतील तुम्हाला आणि त्यांना तुमच्या वाक्यामध्ये वापरा. वाक्यामध्ये वापरण्यामुळे शब्द व्यवस्थित आठवण राहतात. जे शब्द कठीण आहेत त्यांना वाक्यात वापरायचं. जसं मी इथे तुम्हाला उदाहरण दिलं होतं किंवा इथे उदाहरण दिलं होतं त्या पद्धतीने वापरा.